येऊ? अरे दत्ताभाऊ या ना, या या या. नाही बसा बसा तुम्ही. मी म्हणजे अजूनही तसा बाहेरचाच आहे म्हणा, पण वयानं थोडा मोठा आहे म्हणून बोलतो. काय मॅडम, मनात काही ठेवू नका. झालं गेलं गंगेला मिळालं. अहो रागाच्या भरात माणूस बोलतो. आपण छान काम करूया, एकत्र काम करूया. सर चिडले मान्य, पण ते का चिडले हे मला असं वाटतं की तुम्हाला कळलंय आणि पटलंय सुद्धा. नाही दत्ता भाऊ, माझी चूक झाली, मान्य आहे मला. पुन्हा असं नाही होणार. आणि मुख्य म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते काम चांगलं होण्यासाठी चाललेलं आहे. काम चांगलं झालं तर सगळ्याला अर्थ आहे. हो ना सर? हो, म्हणजे मी सुद्धा तेच म्हणत होतो. मी येते आता. प्लीज. आनंद आहे. बरं, पण आता पुढे कसं काय करायचं? तुम्ही सांगा. तुम्ही काय ठरवाल ते. मी काय आत्ता गाडीला 4th गिअर टाकू शकतो. नाही बरोबर आहे, पण सकाळपर्यंत कोणाला काहीच कल्पना नव्हती आणि आपली पूर्ण तयारी झालेली नाहीये. स्क्रिप्ट रेडी नाहीयेत आणि मुख्य म्हणजे लोक एवढा वेळ काम करण्याच्या तयारीने आलेले नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस राहू दे, आपण उद्यापासून डे नाईट शूट करू. पण वेळ खूप कमी आहे ना. हो, पण काहीच प्लॅनिंग नसताना लोकांना उगाच थांबवून ठेवण्यात तरी काय अर्थ आहे? You're right. You're right. मी असं करतो, उद्या 2 कॅमेरे मागवतो, इक्विपमेंट्स मागवतो. तुम्ही प्लीज जरा रायटरशी बोलून घ्या. मग मी सेटवरती येऊन आर्टिस्ट लोकांशी सगळ्यांशी बोलून घेतो, त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांगतो, म्हणजे मग पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर, हे चांगलं होईल.